मित्रांनो नमस्कार. आपले स्वागत आहे आपल्या हक्काचे चॅनल निवृत्ती लाईफ इज जर्नीवर. नमस्कार मित्रांनो. मित्रांनो आजकाल निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि अशाच निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये एक बहीण आपल्या भावाला विनंती करून काय म्हणते त्याचं वर्णन मी कवितेत केलंय, ते जरा लक्ष देऊन ऐका. दादा तू माय थोडं ऐक बरं. दादा तू माय थोडं ऐक बरं. निवडणुकीचं सुटलंय आता वारं. लोक दाखवतील तुले खूप नोटा, पण तू भुलून जाऊ नको बरं. कोणी सांगेन तुले काही नाही. दादा कोणी सांगेन तुले काही नाही, तुले ते वाटेन बी लय खरं. वरून वरून दिसेन तुले खूप चांगलं, पण आतून असेल भलतंच न्यारं. दादा तू मतदार राजा आहेस. अरे दादा तू मतदार राजा आहेस. आता तुझ्याच हातात हाय सारं, पण चुकून जर तुने केली चूक तर रस्त्यावर येतील तुझेच पोरं. 5 वर्ष बोंबलत बसशील तू. दादा मग 5 वर्ष बोंबलत बसशील तू. मग तुझे कोणी ऐकणार नाही बरं. भिकाऱ्यावानी होईन गत तुई आणि तुलेच ते भोगा लागेल सारं. म्हणून म्हणते तू माय ऐक बरं. दादा म्हणून म्हणते तू माय ऐक बरं. निवडणुकीचं सुटलंय आता वारं. तू तुझे मत फक्त त्यालाच दे जो विकासाचं पाऊल उचलीन खरं. जो विकासाचं पाऊल उचलीन खरं. धन्यवाद मित्रांनो. या कवितेचा कुठल्याही पक्षाशी आणि कुठल्याही राजकीय नेत्याशी संबंध नाही. ही एक जनजागृतीपर कविता आहे आणि त्याचा तसाच अर्थ घ्यावा. आवडल्यास लाईक आणि शेअर नक्कीच करावा. धन्यवाद.